नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 46, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 आताच आपली टीईटी एक्झाम 2025 जी मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी मित्रांनो होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे फक्त मित्रांनो शेवटचे आता 11 दिवस जे आहे ते शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपण कव्हर करतो, ज्यामध्ये मित्रांनो आपल्या आता लूप लाईव्हचे देखील सेशन सुरू झालेले आहेत। त्यासोबत आपण व्हिडिओ सिरीज मार्फत देखील तुम्हाला टीईटी एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण सर्व काही आपण परीक्षेभिमुख असे अतिसंभव प्रश्न आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे मिळत नसले मित्रांनो, तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप देखील आहे, त्या ठिकाणी मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप देखील तुम्ही जॉईन करून घ्या, कारण का त्या ठिकाणी देखील तुम्हाला सर्व मित्रांनो अपडेट आपण सर्वात प्रथम तुम्हाला देत असतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे की सीडीपी म्हणजेच की मित्रांनो बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या आपण विषयावरील जे आहे काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षा दृष्टिकोनातून जे की मित्रांनो सर्वाधिक आयएमपी असणारे हे सर्व प्रश्न आहेत। तर यामध्ये पाहू आपण आजचे काही आता महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, ग्रंथी आणि त्यांचे स्त्रव यांच्या जे आहे योग्य जोड्या लावा। तर या ठिकाणी आपल्याला ग्रंथी आणि त्यांचे स्त्रव दिलेले आहेत, तर त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवून जे आहे खाली पर्यायपैकी काय उत्तर याचं असू शकेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। तर अशा प्रकारे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला जे आहे संपूर्ण अभ्यास असणं वाचन असणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे जोड्या लावामध्ये, कारण का एक जर आपली जोडी चुकली तर त्या ठिकाणी आपला 1 मार्क जो आहे तो गमावण्याचे आपल्याकडे परिपूर्ण चान्सेस असतात। त्यामुळे जे आपल्याला एकही मार्क त्या ठिकाणी मिस होऊ द्यायचं नसेल तर मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण अभ्यास कंप्लीट करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर याचं जे उत्तर आहे जे की काय असेल, तर यामध्ये थायरॉक्सिन ही जी ग्रंथी आहे, थायरॉक्सिन हा स्त्रव जो आहे तो कोणती ग्रंथी स्त्रवते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की कंठस्थ ही जी आहे ती ग्रंथी। त्यानंतर एपिनेफ्रिन, तर एपिनेफ्रिन कोणती ग्रंथी करते, तर ती एपिनेफ्रिन जी आहे जे की वृक्कस्थ ही जी ग्रंथी आहे ती जी आहे थोडक्यामध्ये जे की स्त्रवते। त्यानंतर आहे पॅराथॉरॉक्सिन, तर पॅराथॉरॉक्सिन कोणती ग्रंथी, जे की उपकंठस्थ ही जी आहे थोडक्यामध्ये ग्रंथी स्त्रवते। आणि सेमिटोट्रॉपिन हे जे आहे थोडक्यामध्ये पियुषिका ग्रंथी हे जे आहे थोडक्यात स्त्रवते। म्हणून याचं पर्याय नंबर काय होणार असेल, याचं पर्याय नंबर जे की ब हे याचं उत्तर होणार असेल, ज्यामध्ये पहिलं 1 चं क होईल, 2 चं 4 होईल, त्यानंतर 3 चं ब होईल आणि 4 चं जे आहे ते अ होणार असेल। तर सर्व काही योग्य जोड्याचा क्रम हा पर्याय नंबर 2 मध्ये दिलेला। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा या ठिकाणी, की 4 गुणिले 5 चे उत्तर किती। तर या प्रश्नाचे उत्तर सोडत असताना करावा लागणारा विचार खालीलपैकी कोणत्या प्रकारचा विचार आहे। तर यापैकी कोणत्या प्रकारचा विचार आपल्याला जे आहे 4 गुणिले 5 उत्तर काढता वेळेस आपण करतो। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की केंद्रानुगामी विचार जो आहे त्यावेळेस केला जातो। तर केंद्रानुगामी विचार कधी केला जातो, तर जे आहे जे की उत्तर देताना एकाच दिशेने विचार करणे म्हणजे की काय आहे, तर ते आहे केंद्रानुगामी विचार हा थोडक्यामध्ये आहे। यामध्ये पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। जर आपण इतर पर्याय या ठिकाणी पाहिलं, ज्यामध्ये चिकित्सक विचार, तर चिकित्सक विचार कधी केला जातो, तर विद्यार्थ्याच्या घरची स्थिती, वातावरण, मित्रपरिवार, शाळा, शाळेतील त्यांचे वर्तन, मिळालेले मार्गदर्शन, त्यांच्या सवयी, वृत्ती, अभ्यास पद्धती, आकलन क्षमता, बुद्धी यांच्या आधारे घडलेल्या घटनेचा अन्वय लावण्याचा प्रयत्न विविध अंगांनी केला जातो, त्यात जे आहे चिकित्सक विचार पद्धती असं म्हणतात। त्यानंतर जे तिसरं आहे जे की विमर्शी विचार, तर विमर्शी विचार जे आहे तर्क, अनुमान, समस्या निराकरण, चिकित्सक विचार, सर्जनशील विचार यांचा यामध्ये समावेश थोडक्यामध्ये होतो। त्यानंतर केंद्र पसारी विचार कधी होतो, तर केंद्र पसारी विचार उत्तर देताना अनेक अंगाने विचार करावा लागतो, त्यावेळी जे आहे केंद्र पसारी विचार जे की घडत असतं। पण पर्याय नंबर आपलं हे जे आहे 1 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे पुढील, जो की काय म्हणतो पहा प्रश्न क्रमांक 3, की एखाद्या परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञान, संपादन केलेले कौशल्य किंवा तंत्र आणि घडलेली वृत्ती यांचा उपयोग दुसऱ्या क्षेत्रात किंवा परिस्थितीत होतो, तेव्हा त्याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात। तर खालीलपैकी अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारा अयोग्य घटक कोणता। तर अध्ययन संक्रमणावर जे आपल्याला परिणाम करणारा या ठिकाणी अयोग्य घटक ओळखायचं आहे, तर कोणता होणार असेल, ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की परिसर हा जो घटक जो आहे थोडक्यामध्ये यावर जे की
संक्रमण करणारा जे की घटक आहे, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे आहे होणारं असेल. बाकी पाहिलं यामध्ये अध्ययन, अनुभूती, अभ्यास, सवयी आणि पाठ्यांशी जे काही अर्थपूर्णता हे सर्व याच्या मिळते-जुळते योग्य घटक आहेत, परंतु परिसर हा थोडक्यामध्ये अयोग्य घटक आहे. तर या जागी काय यायला पाहिजे होतं, या जागी थोडक्यामध्ये जे की बुद्धिमत्ता हे जे आहे ते यायला पाहिजे होतं. तर तुम्हाला सेम अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये जे की CDPच्या टॉपिकवर तुम्हाला पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा, कुठलाही बाह्य चेतक नसतानाही जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्याला चित्तभ्रम असे म्हणतात. तर चित्तभ्रमाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर अयोग्य विधान म्हटलेलं आहे. तर 1 आहे इंद्रियाकडून चुकीचा अर्थ लागल्यामुळे चित्तभ्रम होतात. 2 आहे चित्तभ्रम व्यक्तिगत असतात आणि 3 आहे आपली स्वप्ने सुद्धा चित्तभ्रमाची उदाहरणे असतात. तर यापैकी कोणतं जे की अयोग्य विधान आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ए, फक्त 1 जे आहे या ठिकाणी अयोग्य आहे, म्हणून पर्याय नंबर 1 जे आहे याचं उत्तर होणार असेल. थोडक्यात स्पष्टीकरण सांगायचं झालं असेल जे की अत्याधिक भावना जे काय अत्याधिक भावनाक्षोभ्यामुळे चित्तभ्रम होतात. तर चित्तभ्रम व्यक्तिगत असतात आणि आपली स्वप्ने सुद्धा जे की चित्तभ्रमणाची उदाहरणे आहेत. हे संपूर्ण जे आहे थोडक्यामध्ये योग्य प्रकारची उत्तरे आहेत, परंतु पर्याय नंबर 1 जे की या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5वा असा काय म्हणतो की आपसामान्य वर्तन दृष्टिकोन बदल खालीलपैकी जोड्या लावा. तर जे काही आपसामान्य वर्तन आणि दृष्टिकोन याबद्दलच्या जोड्या आपल्याला ज्या आहे खाली जुळवायच्या आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं तर पहिली जो गट आहे जे की आपसामान्य वर्तन आणि त्यांचे जे थोडक्यामध्ये दृष्टिकोनाचा विचार या ठिकाणी जे की अबोध मनावर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर अबोध मनावर, तर याचं काय होणार असेल जे की याचं जे आहे थोडक्यामध्ये ड पर्याय उत्तर येणार असेल. म्हणजेच काय, तर अबोध मनावर म्हणजे की एक उत्क्रांतीवाद या ठिकाणी याचं जे आहे ते जुळणारा असेल. त्यानंतर दुसरं आहे मानसिक प्रक्रियेच्या हेतू तग धरणे किंवा वंशवृद्धी करणे. याला काय होईल, तर याला जे आहे थोडक्यामध्ये जे की पर्याय नंबर याचं जे आहे उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा तिसरा मेंदूमधील रासायनिक बदल काय असेल, तर मेंदूमधील रासायनिक बदल हा थोडक्यामध्ये जैविक आहे. आणि चौथा आहे चुकीच्या अध्ययनामुळे अपसामान्य वर्तन होते. तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये जे की अ हे याचं उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारे याच्या जे आहे ते जोड्या जुळतात. तर आपल्याला काय यामध्ये पाहायला मिळतील जे की ऑप्शन नंबर ए मध्ये जे की पाहायला मिळणारे असतील, ज्यामध्ये पहिल्याचं ड होईल जे की दुसऱ्याचं या ठिकाणी जे की क होणार असेल, तर तिसऱ्याचं ब आणि चौथ्याचं अ जे आहे या ठिकाणी येणार असेल. तर दुसऱ्याचं काय होईल या ठिकाणी जे की क हे जे होणार असेल जे की मनोविश्लेषणात्मक हे जे आहे याचं पर्याय होणार असेल. मानसिक प्रक्रियेचा हेतू तग धरणे वंशवृद्ध करणे म्हणजेच काय, तर जे की मनोविश्लेषणात्मक हा जो आहे त्याचा पर्याय योग्य उत्तर होणार असेल. तर 1 नंबरची जोडी ही संपूर्ण काही बरोबर आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आपला 6वा काय म्हणतो की कामवरी अवस्था किंवा पोगांडावस्था या अवस्थेमधील बौद्धिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते एक विधान योग्य नाही? तर योग्य विधान नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ड, जे की शिक्षकांची विधान जसेच्या तसे स्वीकारले जातात हे जे आहे विधान यापैकी जे आहे ते योग्य नाही. तर यामध्ये एक्सप्लेन करून सांगायचं झालं तुम्हाला की या वयोगटातील मुलांचे अवधान कक्षा वाढलेली असते, अभिरुचीची क्षितिजे जे की विस्तृलेली असतात, दंतकथेऐवजी वर्तमानपत्रे मासिके वाचू लागतात आणि शिक्षकांचे विधान जसेच तसे जे की स्वीकारले जात नाही. हे या ठिकाणी याचं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल. परंतु या ठिकाणी जातात हे जे आहे विधान आल्यामुळे हे जे वाक्य आहे थोडक्यामध्ये अयोग्य होणार असेल, म्हणून पर्याय नंबर जे की डी हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही TET परीक्षेची तयारी करत आहात आणि आता परीक्षेचे आपल्याकडे शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमचा अभ्यास अपूर्ण राहिलेला आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये स्कोर किती येईल असं तुम्हाला भीती वगैरे वाटत असेल, मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशली टेस्ट सिरीजची एक बॅच आपण रिलीज केलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला TETच्या संपूर्ण काही खऱ्याखुऱ्या पेपरचा अनुभव यावा या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण फुल लेंथची टेस्ट प्लस मित्रांनो आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट आपण रिलीज केलेला आहे, तर ज्यामध्ये तुमचा भरपूर सारा प्रश्नांचा सराव हा या ठिकाणी होणारा असेल आणि सरावासोबत तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून आत्मविश्वास देखील त्या ठिकाणी वाढणार असेल. मित्रांनो जर तुम्ही ती आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर तुम्ही एनरोल केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक मिळते. तिथून मित्रांनो फटाफट आपली ॲप लिंक डाउनलोड करा आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीजच्या टॅबमध्ये जाऊन तुम्ही आपली TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी मित्रांनो आपली संपूर्ण स्पेशली टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्यामध्ये मित्रांनो परिपूर्ण तुम्ही तयारीला जे आहे ते लागू शकता. त्यामध्ये आपण संपूर्ण प्रश्न
प्रश्नांचं उत्तर स्पष्ट करून त्यासोबत तुम्हाला आपण एक्सप्लेन देखील करून सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणताही विषय जर अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला एखाद्या विषयाची भीती वाटत असेल तर त्या विषयाची आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण उपलब्ध करून दिले आहे, जे की परिपूर्ण TET परीक्षेच्या पॅटर्ननुसार जे त्या ठिकाणी आहेत मित्रांनो. जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये किंवा त्या टेस्टमध्ये मित्रांनो तुम्हाला 150 पैकी जर 90, 100 किंवा 120 असे गुण आले तर मित्रांनो 100% सांगतो तुम्हाला तुमच्या TETच्या सर्टिफिकेटवर इलिजिबलचा शेरा आणण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा अभ्यासाची पातळी किंवा तुमचा अभ्यास किती झाला आहे किंवा तुमचा अभ्यास वगैरे झाला नसेल मित्रांनो, तुम्ही जे लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमची सध्याची परिस्थिती काय आहे किंवा सध्याची स्थिती काय आहे, तुम्हाला अभ्यासाची गरज किती आहे, हे संपूर्ण काही तुम्हाला त्या ठिकाणी ॲनलाइज जे मित्रांनो करता येणार असेल. त्यामुळे एकमेव सोल्युशन सांगतो, या अंतिम दिवसांमध्ये फक्त आपली टेस्ट सिरीज सॉल्व करा, चांगल्या पद्धतीने मित्रांनो त्या ठिकाणी अभ्यास करा. तुमचा स्कोर मित्रांनो 90+ स्कोर हा जे की कुठेही मिस होणारा नसेल. जरी मित्रांनो या शेवटच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही मन लावून अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही कव्हर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तेथून मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला तुम्ही लागू शकता. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो की व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अध्ययन अनुभूतीचे वर्णन व स्पष्टीकरण केले जाते ते शास्त्र मध्ये शैक्षणिक मानसशास्त्र असे मत डॅश यांनी मांडले. कोणी मांडलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की क्रो आणि क्रो यांनी जे थोडक्यामध्ये मांडलेलं आहे. पर्याय नंबर याचं काय होईल, जे की 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 8वा प्रश्न, डॅश यांनी इसवी सन 1908 मध्ये सहजा प्रवृत्तीची उपपत्ती मांडली तर कोणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की विलियम मॅकडुगल यांनी जे आहे थोडक्यामध्ये इसवी सन 1908 मध्ये सहज प्रवृत्तीची उपपत्ती जे की ती मांडलेली आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे पुढचा, काय म्हणतो की विषम समयोजन असलेल्या व्यक्तीचे खालीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य नाही, तर वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की भावनावर नियंत्रण असणे हे जे याचं एक वैशिष्ट्य नाही सांगायचं गेल्यास. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, डॅशनुसार 6 वर्षे ते 12 वर्षे या वयात मुलांमध्ये होणाऱ्या मनोसामाजिक विकासानुसार उद्योगशीलता व न्यूनगंड यामध्ये संघर्ष निर्माण होतो. तर याचं उत्तर काय असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की एरिकन्सची उपपत्ती. तर एरिकन्सच्या उपपत्तीनुसार जे आहे 6 ते 12 वर्षाच्या वयात जे काही मुलं असतात त्यामध्ये मनोसामाजिक विकासानुसार उद्योगशीलता व न्यूनगंड यामध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल, जे की ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे पुढील, डॅश यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध सामाजिक बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे तर कोणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की दिलीप सिंग यांनी जे आहे ते जोडलेला आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 12वा असा आहे, व्यक्ती अभ्यासाच्या निरीक्षण पद्धतीचे खालीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य योग्य आहे, तर यापैकी कोणतं गुणवैशिष्ट्य योग्य आहे, तर या ठिकाणी आपल्याला काही 4 विधाने दिली आहेत त्यापैकी निवडायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की ड, 1, 2 व 3, 4 म्हणजेच की सर्व या ठिकाणी विधाने जे आहे ते योग्य आहेत. म्हणून पर्याय नंबर डी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, गार्डनर यांनी बुद्धिविषयक 7 क्षमता सांगितल्या होत्या किंवा सांगितल्या आहेत. त्यापैकी स्वतःची बलस्थाने, इच्छा आणि भावभावनाची जाण असण्याची क्षमता म्हणजे डॅश होय, तर का होय किंवा कशाला म्हटलं जातं, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता हे जे आहे थोडक्यामध्ये होय. म्हणून पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, अपसामान्य वर्तन हे विचित्र, त्रासदायक तसेच दुःखदायक ताण देणारे कुसमयोजित वर्तन असते. परिस्थितीची विपरीत अर्थ लावल्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते. तर अपसामान्य वर्तन घडण्यामागील मूलभूत दृष्टिकोन कोणते, तर कोणता असतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर, जे की ड, वरील सर्व, ज्यामध्ये जैविक दृष्टिकोन, सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन आणि बौद्धात्मक दृष्टिकोन हे सर्व जे आहे त्या ठिकाणी येणारे असतील. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, की अवधानाच्या बाबतीत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर या ठिकाणी अयोग्य विधान सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, प्रत्यक्ष इंद्रियाच्या सहभागाशिवाय अवधान हा मनोव्यापार शक्यतो नसतो. तर याचं पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 16वा प्रश्न असा आहे, नवीन समस्या उत्कलनासाठी व नवीन अध्ययन करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली, तर ही व्याख्या कोणाची आहे,
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की फ्रीमन यांनी जे आहे थोडक्यामध्ये केलेली आहे. तर वर्डी यांनी कोणती व्याख्या केली, तर ती आहे नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता या संदर्भात आहे. तर टर्मन यांनी जे आहे अमूर्त स्वरूपातील विचार प्रक्रिया चालू ठेवण्याची क्षमता यावर आधारित केलेलं आहे. तर गाल्टन यांनी जे आहे सूक्ष्म भेद व निवड करता येण्याची क्षमता यावर जे आहे ते केलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 17वा प्रश्न, वर्गामध्ये आंतरक्रियाच्या प्रभावीपणे जोपासना करणाऱ्या शिक्षकांची खालीलपैकी अयोग्य वैशिष्ट्ये ओळखा. तर अयोग्य वैशिष्ट्ये ओळखायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षेला मूल्य न देणारा हे जे या ठिकाणी अयोग्य वैशिष्ट्य होणार असेल. म्हणून पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 18वा काय म्हणतो की व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की व्यक्तिमत्व ही गतिमान नसून स्थिर आहे हे जे आहे याचं पर्यायी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 19वा प्रश्न असा आहे, तणावाचे खालीलपैकी कोणता प्रकार अयोग्य आहे. तर अयोग्य या ठिकाणी प्रकार सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी एकही नाही या ठिकाणी हे होणार असेल. तर तणावाचे 4 प्रकार आहेत, जे की कमी, जास्त, सुवाह व दुःखद ताण हे संपूर्ण याचे प्रकार आहेत. म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 20वा काय म्हणतो पहा, की जॉन डुई यांनी समस्या निराकरणाचे खालीलपैकी टप्पे सांगितले आहेत, तर त्याचा योग्य क्रम कोणता. तर या ठिकाणी टप्प्यांचा आपल्याला योग्य तो क्रम लावायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, ज्यामध्ये सुरुवातीला येतं ड पर्याय, जे की समस्येची जाणीव होणे. त्यानंतर येतं अ, जे की घटक ध्यानात घेऊन समस्याचे विश्लेषण करणे. क पर्याय, समस्या विमोचनासाठी विविध उपायांचा विचार करणे. त्यानंतर आहे ब पर्याय, अनेक उपायातून योग्य उपायाची निवड करणे. आणि ई पर्याय, जे की समस्या सोडविणे असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. म्हणून पर्याय नंबर ब याचं अचूक उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 21वा पुढील काय म्हणतो, की विषयाचे अध्यापन सुरू करताना शिक्षकाने प्रथम प्रस्तावना करून विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणे, पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी सांगड घालून अध्ययनाची गरज निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या कोणाच्या उपपत्तीनुसार करणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, जे की थॉर्नडाईक यांच्या जे उपपत्तीनुसार आवश्यक आहे. पर्याय नंबर काय होईल, त्याचं 2 जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला, उत्तर किशोरावस्थेमध्ये मधील शारीरिक विकासासंदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान सांगा. तर याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर ए, जे की शारीरिक विकास जलद गतीने चालतो हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 23वा प्रश्न, व्यक्तिगत भेदाची खालीलपैकी कोणती कारणे नाहीत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व हे जे याची कारणे नाहीत. तर याची कारणे काय आहेत, जे की कारणे नाहीत असं म्हटलेलं आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. तर बाकी अनुअंश, परिस्थिती, ज्ञानेंद्रियाची क्षमता आणि जर आपण आंतरस्राव, लिंग आणि वय, त्यानंतर हे सर्व जे आहे थोडक्यामध्ये याच्याशी जे की आहे त्या जुळणारे. त्यानंतरचा 24वा प्रश्न, शालेय विषयाशी निगडीत असणारी प्रतिमाने कोणत्या गटामध्ये येतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए, ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने यामध्ये येतात. त्यानंतरचा 25वा प्रश्न, कुमारवयीन मुलांसमोर आव्हानामध्ये खालीलपैकी कोणत्या आव्हानाचा समावेश होत नाही. तर होत नाही म्हटलेला आहे, ज्यामध्ये 1 आहे आत्मविश्वासाचा अभाव, 2 आहे लैंगिक ओळख स्वीकारणे, 3 आहे लैंगिक अभिमुखता स्वीकारणे आणि 4 आहे धमकावणे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड, वरीलपैकी एकही नाही. तर कुमारवयीन मुलांमध्ये आव्हानामध्ये आत्मविश्वासाचा अभाव, लैंगिक ओळख स्वीकारणे किंवा लैंगिक अभिमुखता स्वीकारणे व धमकावणे याचा समावेश होत असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भाषण करताना, निबंध लिहिताना, चर्चा करताना, उत्तरे देताना खालीलपैकी कोणत्या स्तरावर विचार केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संबोधात्मक स्तरावर जे आहे ते विचार केला जातो या सर्व गोष्टी करते वेळेस. त्यानंतरचा आपला 27वा प्रश्न, खालीलपैकी अध्ययनाची कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत. ज्यामध्ये पहिलं आहे मर्मदृष्टी, दुसरा आहे वर्तनाची पुनर्रचना, तिसरा आहे निवड पूर्ण प्रक्रिया आणि चौथा आहे उद्दिष्ट नेवशी. तर यापैकी उत्तर आहे जे की पर्याय नंबर 4, तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आहेत. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, स्मरणाच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात आठवण्यासाठी स्मृतीवर जोर, जे की खूप जोर द्यावा लागतो.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, जे की सक्रिय स्मरण यावर ज्या थोडक्यामध्ये जोर हा दिला जातो. त्यानंतरचा 29वा प्रश्न, सर्जनशीलता ही एक सुप्त शक्ती आहे आणि ती कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांमध्ये असते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त शक्तीच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट उपयुक्त ठरणारी नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की मुलांच्या अनुभवाला मर्यादा घालणं ही जी की उपयुक्त ठरणारी नाही. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये पूर्वीचा उच्चांक पार करण्याचा प्रयत्न अनेक खेळाडू करीत असतात. तर आपल्याला यश मिळवणे ही त्यापुढील टप्पा जे की गाठण्याची निर्माण होते. तर ही प्रतिष्ठाविषयक प्रेरणामधील कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की विजिगीषू यामधील एक प्रेरणा आहे. तर विजिगीषू प्रेरणा याचा अर्थ की स्वतःच्या क्षमतांना आव्हान देणारे काम स्वीकारण्याची तयारी. ही प्रेरणा असणारी व्यक्ती जिद्दी, महत्वाकांक्षी असतात. वाटेला तो धोका पत्करून अडचणीवर मात करून अवघड कामे करण्याची ईर्ष्या त्याच्यापाशी जे आहे ते असतं. म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण CDP बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या संदर्भात आपण पाहिलेले आहेत. आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर पाहायला मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर लगेच तुम्ही आपली महाएक्झाम पॉईंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्यामधून तुम्ही आपली TET टेस्ट सिरीज एनरोल करून घ्या, कारण का उर्वरित दिवस हे खूप कमी राहिलेत आपल्याकडे. आणि त्या मानानं पाहिलं तुमची तयारी किंवा सराव जर तुम्ही या ठिकाणी योग्य त्या दिशेने चालला तर मित्रांनो 100% तुमचा निकाल हा तुमच्या मनासारखा व तुमच्या बाजूने येणारा असेल. ज्यांना कोणाला हवा असेल लगेच जॉईन करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.